नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 12/7/2026 रोजी आपण ब्राह्मणवाडा तालुका कारंजा जिल्हा वाशिम उमेश मुंदे पाटील यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आहोत. सर्वप्रथम उमेश पाटील आपला नाव पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव उमेश पंजाबराव मुंडे, राहणार ब्राह्मणवाडा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. आज आपण तुमच्या या भेंडी या पिकामध्ये उभा आहोत. तर सर्वप्रथम सुरुवातपासून सांगा, भेंडीचं बियाण्याची आम्हाला माहिती सांगा इतर शेतकऱ्यांना, आणि त्याला दिलेल्या औषधाची ट्रीटमेंट पण सांगा. बियाणं हे एक राधिका नावाची व्हेरायटी आहे. बरं. ज्यावेळेस हिची लागवण केली त्यावेळेस आहे की नाही, लागवण करायच्या आधी मी जे समजा तास काढलं होतं, बरं, त्याच्यात मी हे जे भुविटा खत आहे AWPL कंपनीचं, बरं, हे मी समजा अर्ध्या एकरात मी एक बॅग टाकली. बरं. याचा डिफरन्स किती आहे एका तासाचा? डिफरन्स हा 4 फुटाचा. 4 फुटाचा अंतर आहे. त्यामध्ये एक भुविटाची बॅग सोडली आहे. हो. त्याच्यानंतर लागवड केली. त्याच्यानंतर मग मी लागवण केली. बरं. त्याची लागवड किती तारखेला केली? लागवण आता समजा मे महिन्यात झालेली आहे. बरं. मे महिन्याच्या 20-22 तारखेला. आणि नंतर मग ते निघाल्यानंतर पहिला स्प्रे मी याचा इको हरियालीचा घेतला. बरं. इको हरियाली सोबत हे एग्रो 90 घेतलं. हो. आणि एक PGPR घेतलं. PGPR पण घेतलं. काय वाटलं तुम्हाला हे औषध सोडून? काय फरक वाटला? औषध म्हणजे याची बिलकुल एकदम क्वालिटी अशी दिसायला लागली आहे, वेगळी. ग्रीनरी आहे, ग्रीनरी जास्त आहे आणि ब्रँचिंग आहे. ब्रांचिंग जास्त आहे. हे बघा, ह्या एका भेंडीला एक झाडाला एक समोरचा फोक असते. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 डांगा त्यांनी म्हणजे ब्रँचिंग केलेली आहे एका झाडाने. म्हणजे जेवढा आपल्याला प्लॉट दिसते एवढा हा खूप अंतरामध्ये यामध्ये आहे, जास्त आहे. तर या पिकाबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो, समाधान. आणि इतर शेतकऱ्यांना बद्दल काय सांगसान तुम्ही या औषधीबद्दल? की ह्या जो सांगायचं म्हणजे की हे औषध सुरुवातीला असं म्हणायचं आहे की हे पूर्ण जैविक आहे. बरं. याच्यापासून आपली जमीन खराब होत नाही. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च पण कमी लागतो मार्केटच्या औषधपेक्षा. हा. हा स्प्रे म्हणजे कसं, आता समजा आपण एक स्प्रे जर म्हटलं हे 5-6 पंपाचा आहे तर बस 500 रुपयातनी होऊन जाते. हे जे हिको हरियालीचं आहे, याच्या एका पॅक मध्ये आपले 20 पंप होऊ राहिले. म्हणजे मी एकच आणली तर माझे 4 स्प्रे होऊ राहिले. बरोबर. म्हणजे खर्च कमी होऊ राहिला मार्केटपेक्षा. आणि तुम्हाला रिझल्ट किती दिवसात मिळाले स्प्रेचे याचे? रिझल्ट म्हणजे कसे आहे, ते 4-5 दिवसातच एकदम असं एका दमानं क्वालिटी दिसते. क्वालिटी दिसते. हो. मालाची क्वालिटी काय म्हणते? माल आता चालू झाला, आताच चालू झालेला आहे. मालाची क्वालिटी म्हणजे अशी आहे सर की हे बा, इथं भेंड हे सर्व आता भेंडीच लागणार आहे. गुच्छेच्या गुच्छे हे तर लागणारच आहे, पण इथं साईडला पण सर्व झाडाला लागणार, प्रत्येक डांगीला लागणार आहे. प्रत्येक डांगीला. चमत्कारिक रिझल्ट आहे. चमत्कारिक रिझल्ट. आपण पाहून राहिलो प्लॉट बघू शकता. एवढाले पानं वगैरे. बरं, आपल्यासोबत ब्राह्मणवाडा गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत. तर सर, आपल्याला भेंडीबद्दल काय मत, म्हणजे आता तुमचे सुद्धा भेंडी वगैरे असेल? आजपर्यंत आपण भाजीपाला नाही, आजपर्यंतचा विषय असा आहे की भेंडी उभी गेली वाढत. अच्छा, सरळ उभी वाढत गेली. हा, सरळ उभी वाढत गेली. हे भेंडी जागेवर असून म्हणजे ब्रँचिंग केली, खूप साऱ्या ब्रँचिंग केली. आणि क्वालिटी, झाडाचं पान व्यवस्थित वाटून असं वाटत नाही आपण की भेंडीच्या प्लॉट मध्ये आहे म्हणून. काही दिवसाने मधातलं तास काढा लागतं. प्रमोद सर आहे ते. काही दिवसाने मधातलं तास काढा लागते. 10 फुटाचा अंतर राहील. म्हणजे ते नाही सांभाळू शकत. म्हणजे बाया हे तोडीच करू शकत. सोबतच आपले चक्रे सर आहेत, पोलीस पाटील. तुमचं काय मत आहे भेंडी बद्दल पाहिल्यानंतर? आता आम्ही असं सरळ झाड वाढलेलं पाहिलं, हे भेंडी पडळणी पाहिली. एवढे चमत्कार. बोरकर सर आहेत पातूरून. तुम्ही सर पाहिला आजपर्यंत असा प्लॉट? नाही, मी माझ्या आयुष्यात अशी भेंडी पाहिलीच नाही. कधी ब्रँचिंग झालेली तर काहीच नाही. सांगितल्याप्रमाणे सरळच भेंडी पाहिली, अशी आळी नाही पाहिली. खरंच पाटलांचा अनुभव चांगला आहे आणि प्लॉट तर अप्रतिमच आहे. रिझल्टही छान आहे. परत त्यांनी जे सांगितलं की बा कमी पैशातनी जास्त उत्पन्न कसं घ्यायचं आणि शेतकऱ्याच्या खिशात थोडा पैसा वाचेल, परत त्याचं उत्पन्न वाढेल. जर आपल्याला हीच प्रयोग किंवा हाच प्लॉट जर आपल्याला करायचा असेल तर तुम्ही अवश्य जे SPL म्हणजे AWPL चं जे प्रॉडक्ट आहेत हे वापरा आणि असाच तुम्ही सुद्धा रिझल्ट घेऊ शकता.